हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. लास्ट 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 टॉपिक समजले असेल तर नक्की कमेंट करा. तर आजचा टॉपिक आहे ॲडिनोमायोसिस. तर आपण बघूया डेफिनेशन. इट इज अ कंडिशन वेअर दिस इज इन ग्रोथ ऑफ द एंडोमेट्रियम बोथ द ग्लँड्युलर अँड स्टोमल कंपोनंट डायरेक्टली इंटू द मायोमेट्रियम. म्हणजे एंडोमेट्रियममध्ये जे ग्लँड आणि स्टोमा फॉर्म होते त्याचे कंपोनंट हे मध्ये जातात मायोमेट्रियममध्ये. बस त्याच गोष्टीला आपण ॲडिनोमायोसिस असं म्हणतो, त्या कंडिशनला. तर त्याचे कॉजेस काय काय असू शकतात? रिपीटेड चाइल्ड बर्थ, विगेरियस करेटज, एक्सेस ऑफ इस्ट्रोजन अँड पेल्विक एंडिओमेट्रिओसिस. हे तिन्ही पण एक डिसीज आहेत. आणि रिपीटेड चाइल्ड बर्थ मीन्स वारंवार चाइल्डला बर्थ देणं. त्यानंतर पॅथोजेनेसिसमध्ये काय आहे? तेच आहे की एंडोमेट्रियममधलं कंपोनंट हे मायोमेट्रियममध्ये येणं. त्यानंतर या दोघांमध्ये काल जसं आपण व्हिडिओमध्ये बघितला होता, 2 इपिथेलियममध्ये एक जंक्शन फॉर्म होतं, तसं एंडोमेट्रियम आणि मायोमेट्रियममध्ये सुद्धा एक जंक्शन फॉर्म होतं. त्याला आपण एंडोमायोमेट्रियल इंटरफेस असं म्हणतो. तर या दोघांच्या जंक्शनमध्ये डिस्टर्बन्स फॉर्म होते, त्यामुळेच तर एंडोमेट्रियममधले कंपोनंट हे मायोमेट्रियममध्ये येतात. आणि जर हे कधी होईल तर तिथं ट्रोमा असेल तर, म्हणजे या दोघांच्या लेअरमध्ये जर एखादा ट्रोमा फॉर्म झाला तर या एंडोमेट्रियममधले कंपोनंट हे मायोमेट्रियममध्ये कन्वर्ट होतात. त्यानंतर पॅथॉलॉजीमध्ये काय आहे की एंडोमेट्रियलची ग्रोथ होते, तिथं टिश्यूची रिॲक्शन होते. याची ग्रोथ झाल्यामुळेच इथं ॲबनॉर्मल कंडिशन आल्यामुळेच काय होणार, इथले हे जे जंक्शन आहे ते डिस्टर्ब होणार. तर एंडोमेट्रियममध्ये काय होतं, एक्टोपिक ग्रोथ होते, त्यामुळं इथे एक रिॲक्शन होते, त्याला आपण टिश्यू रिॲक्शन म्हणतो. आणि त्या आजूबाजूचा जे झोन आहे, ते जे फंक्शनल झोन आहे तो जर प्रेझेंट असेल तर हे जे एंडोमेट्रियममध्ये झालेली टिश्यू रिॲक्शन आहे ते मायोमेट्रियममध्ये होईल. आणि त्यामुळं काय होईल, आपलं युटेरस हे एनलार्ज होईल. म्हणजे युटेरस आपला जे इथं प्रेझेंट युटेरस असते त्याची एनलार्जमेंट होईल. आणि हा MCQसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, का हे जे युटेरसची एनलार्जमेंट होते ती फक्त पोस्टेरियर वॉलला मोर दॅन थिक असते ॲज कम्पेअर टू अँटेरियर वॉल. आपण बघूया नेकेड आय ॲपिअरन्स. तर आपल्याला काय दिसून येते त्या युटेरसमध्ये, तर ते सांगितलं मी तुम्हाला की पोस्टेरियर वॉल आहे हे थिकन असते मोर दॅन अँटेरियर वॉल. त्यानंतर जे आपलं युटेरस असते ते एका प्रेग्नेंट वुमनचं 12 ते 14 वीकमध्ये जसं युटेरस दिसायला लागतं सेम तसंच दिसतं. त्यानंतर याच्यामध्ये कॅप्सूल फॉर्मेशन होत नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवा किंवा MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशनमध्ये काय दिसणार आपल्याला, जेव्हा आपण मायक्रोस्कोपने बघतो तर आपल्याला काय दिसणार, एंडोमेट्रियमचे जे ग्लँड्युलर टिश्यू आहे ते मायोमेट्रियमच्या अवतीभोवती असे जमा झालेले दिसणार. त्यानंतर क्लिनिकल फीचर, तर मोर दॅन 40 एज असलेली फिमेल, त्यामध्ये हे आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आपल्याला काय होतं, तर 70% फिमेलमध्ये मेनोरिजिया होतो. मेनोरिजिया म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर माझा फर्स्ट व्हिडिओ नक्की पहा. त्यानंतर डिसमेनोरिया, त्यानंतर डिस्पॅरेन्युया. मेनोरिजिया म्हणजे एक्सेसिव्ह ब्लिडिंग, डिसमेनोरिया म्हणजे पेन इन मेन्स्ट्रुएशन सायकल, अँड देन डिस्पॅरेन्युनिया मीन्स कॉयटस करताना पेनफुल कॉयशन होणं. त्यानंतर साईनमध्ये काय होणार, हायपोगॅस्ट्रिक मास मीन्स एक मासाचा गोळा फॉर्म दिसणार. त्यानंतर जसं की मी पहिले सांगितलं युटेरसचं एनलार्जमेंट होणार. आणि ट्रीटमेंट आपण काय देणार, होमिओपॅथिक ट्रीटमेंट. त्यानंतर फर्स्ट आहे लॅकॅसिक, पल्सेटिला अँड सेपिया. ओके गाईज, थँक्यू सो मच. जर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ओके, बाय बाय, थँक्यू.